स्वागत आहे तुमचं ध्येय अकॅडमीमध्ये. ध्येय अकॅडमीमध्ये इयत्ता 3री या स्टँडर्डमध्ये आज आपण व्याकरणातील घटक अभ्यासणार आहोत. मग त्या घटकाचं नाव काय आहे तर ते आपण पाहूया. तर इयत्ता 3री व्याकरणातील घटक आहे विराम चिन्हे. आता विराम चिन्हे म्हणजे काय, कशाला विराम चिन्ह म्हणतो आपण ते समजून घेऊया. त्यानंतर त्यातले कोणकोणते विराम चिन्ह असतात, त्यांची नावं, उदाहरणं आणि त्यावर आधारित प्रश्न असं या घटकावरती विचारलेलं असतं. तर अगोदर विराम चिन्ह म्हणजे काय हे पाहूया. वाक्यांमध्ये वापरली जाणारी विशिष्ट चिन्हे. बघा, जे आपण पुस्तके वाचतो त्या पुस्तकांमध्ये जी छोटी छोटी वाक्य, मोठी वाक्य असतात त्या वाक्यांमध्ये चिन्ह दिलेली असतात, बरोबर. तर त्या चिन्हांचा उपयोग, बघा, वाक्यांमध्ये वापरली जाणारी विशिष्ट चिन्हे, त्यांचा उपयोग वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आणि वाचताना योग्य ठिकाणी थांबण्यासाठी होतो. जर समजा उदाहरणार्थ राम लवकर उठतो, बघा, आणि असंच पुढं काही वाक्य आहे. तर आपण राम लवकर उठतो सकाळी, बघा, इथं जर आपण फुल स्टॉप म्हणजेच पूर्ण विराम, इथे ह्या वाक्यांमध्ये कुठंच चिन्ह दिलेलं नाही, तर मग आपल्याला ह्या वाक्यांमध्ये वाचताना कुठं थांबायचे हे समजणार आहे का? नाही. आणि ते वाचताना ते ऐकणाऱ्यालाही ते योग्य वाटणार नाही. म्हणून व्याकरणामध्ये वाक्यांमध्ये काय असलं पाहिजे? चिन्ह असली पाहिजे. त्या चिन्हांवरून आपल्याला वाचताना चढ उतार, बरोबर, त्यानंतर कुठलं वाक्य झाल्यानंतर कुठं थांबायचे हे समजतं. म्हणजे राम लवकर उठतो, इथं जर मी पूर्णविराम दिला तर हे वाक्य इथं संपलंय असं आपल्याला समजतं की राम लवकर उठतो, सकाळी जातो, आला पूर्णविराम, म्हणजे हे वाक्य काय झालं, इथं संपलेलं आहे. आणि वाक्य दिसायलाही व्यवस्थित दिसतं आणि वाचताही व्यवस्थित येतं. त्याच्यामुळे वाक्यांमध्ये विराम चिन्ह हे आलेच पाहिजे. उदाहरणार्थ आता उदाहरण पण बघूया. विराम चिन्ह म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे की विराम चिन्ह कशाला म्हणतात ते. आता उदाहरण पाहूया. पहिला आहे पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे काय? डॉट, बरोबर. पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यावर वापरले जाते. बघा, पूर्णविराम कुठेही देतात का वाक्यांमध्ये? नाही देत, कारण ते वाक्य पूर्ण झालं तरच पूर्णविराम दिला जातो तिथं. पूर्णविराम म्हणजे डॉट. उदाहरणार्थ आज रविवार आहे, एक वाक्य आहे, आज रविवार आहे. जर इथं हे पूर्णविराम मी इथं दिलं तर वाक्य होईल का व्यवस्थित? वाचताना छान वाटेल का? बघताना छान वाटेल का? ते नाही. बघा, आज थांबणार का आपण? मग वाचताना आज थोडा वेळ थांबायचं, त्यानंतर परत रविवार आहे, असं थांबत थांबत वाचायचं का ते वाक्य? नाही. त्याच्यामुळे योग्य ठिकाणीच आपल्याला काय करायचंय? पूर्णविराम द्यायचा आहे. मग आज रविवार आहे म्हणून ह्या वाक्याच्या शेवटी काय दिलेलं आहे? पूर्णविराम. दुसरा आहे माझे जेवण करून झाले. जेवण करून झाले, झाल्यानंतर दिलेलं आहे पूर्णविराम, म्हणजे हेही वाक्य बरोबर आहे. पुढचं आहे आई एकदम चकित झाली, आला इथं पूर्णविराम. अशा प्रकारे पूर्णविराम म्हणजेच वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम हे चिन्ह दिलं जातं. नेक्स्ट बघूया स्वल्पविराम. पहिला आपण पाहिलेला आहे पूर्णविराम, आता आहे स्वल्पविराम. स्वल्पविराम म्हणजे काय? या चिन्हाला म्हणतात स्वल्पविराम. तर स्वल्पविराम म्हणजे काय ते पाहूया. वाक्यात थोडे थांबायचे असेल किंवा दोन किंवा अधिक गोष्टींची यादी करायची असेल तेव्हा स्वल्पविराम वापरलं जातं. बघा, वाक्यांमध्ये कुठे कुठे स्वल्पविराम असतं तर बघा, काजू, बदाम, मनुके आणि
खोबरे, असं वाक्य असेल, बरोबर. काजू, बदाम, मनुके आणि खोबरे. तर आता काजू, बदाम, मनुके हे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. मग आता ह्या शब्दांमध्ये जर आपण स्वल्पविराम नाही दिला तर आपल्याला समजणार नाही. काजू, बदाम, मनुके असं सलगच वाचणार आपण, पण त्या वाचण्याला काहीच अर्थ नाही. म्हणून प्रत्येक शब्दांमध्ये जर एकापेक्षा जास्त शब्द असतील तर तिथं स्वल्पविराम वापरलेला असतो. मग ती काजू नंतर स्वल्पविराम दिलेला आहे, बदाम नंतर दिले, मनुके, खोबरे दिले, पण त्याच्यामध्ये आणि हा शब्द आलेला आहे, पण ह्या दोन्हीमध्ये स्वल्पविराम दिलेला आहे. म्हणजेच वाक्यांमध्ये कुठं थांबायचं असेल, दोन किंवा अधिक गोष्टींची अधिक नावे दिली असेल तेव्हा काय वापरलं जातं? स्वल्पविराम. उदाहरणार्थ, मी भाजी, फळे आणि दूध घेतले. बघा, मी काय काय घेतलेलं आहे? भाजी घेतलेली आहे, फळ घेतलेले आहे आणि दूध पण घेतलेलं आहे. पण मग मी लिहिताना फक्त भाजी, फळं, दूध घेतले असं लिहिल का? नाही. भाजी नंतर स्वल्पविराम, फळ. आता फळ आणि दूध हे वेगवेगळं आहे, पण ह्या दोन्हींच्या मध्ये आणि हा शब्द दिलेला आहे, त्यामुळे इथं स्वल्पविराम द्यायची गरज नाहीये. म्हणून मी भाजी, फळे आणि दूध घेतले. पुढचं आहे वाक्य, माझ्याकडे पेन्सिल, रबर आणि पेन आहेत. बघा, पेन्सिल, रबर, पेन वेगवेगळ्या वस्तू आहेत, पण पेन्सिल आणि रबर त्यामध्ये कुठलं चिन्ह दिलेलं आहे? स्वल्पविराम. त्यानंतर पुढचं आहे, ती छान मुलगी आहे. ती छान, छानच्या तिथं काय केलेलं आहे? स्वल्पविराम दिलेला आहे. ती छान मुलगी आहे. त्याच्यानंतर राम, श्याम आणि गणेश शाळेत गेले. बघा, 3 मुलं आहेत, त्या 3 मुलांची नाव, एकाचं राम, एकाचं श्याम आणि एकाचं गणेश आहे. आणि ही 3 जण कुठे गेलेले आहेत? शाळेत गेलेले. वाक्य लिहिलेलं आहे, इथं जर स्वल्पविराम दिला नाही तर आपण काय वाचताना वाचणार? राम, श्याम आणि गणेश शाळेत गेले. हे वाक्य होईल का? नाही. राम स्वल्पविराम दिलाय म्हणून आपण थांबतो. राम, श्याम आणि गणेश शाळेत गेले. वाक्य ऐकायलाही छान वाटतं आणि समजतं की काय बोललंय त्या वाक्यांमध्ये. पुढचं घेऊया, उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे उभी रेष आणि खाली डॉट, त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह. मग उद्गारवाचक चिन्ह केव्हा देतात, काय लिहिल्यानंतर देतात हे बघूया. आश्चर्य, बघा आपल्याला आश्चर्य वाटलं त्या वाक्यांमध्ये, ते वाक्य आश्चर्यकारक असेल तर तेव्हा उद्गारवाचक चिन्ह देतात. दुसरं आहे आनंद, आनंदाची गोष्ट झाली, काय आनंदाची बातमी समजली, तेव्हा उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. त्यानंतर आहे दुःख, दुःखाची जरी बातमी असली तरी उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. किंवा इतर भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. म्हणजे भावना व्यक्त करण्यासाठी, मग त्या आनंदाची असो, दुःखाची असो किंवा आश्चर्यकारक घटना असो, त्या जेव्हा आपल्याला लिहायच्या असतात वाक्यांमध्ये असेल तर तेव्हा तिथं काय द्यायचं असतं? उद्गारवाचक चिन्ह. पहिलं वाक्य आहे, अरे रे आज खूप पाऊस आहे. बघा, अरे रे नंतर कुठलं चिन्ह दिलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह. आपण म्हणतो ना, अरे रे आज खूप पाऊस आहे. झालं वाक्य पूर्ण, पूर्णविराम पण दिलेला आहे आणि इथं उद्गारवाचक चिन्ह. अरे रे शब्द वापरलेले बघा, अरे रे, वा, अरे बाप रे असे शब्द आल्यानंतर कुठलं येणार? उद्गारवाचक चिन्ह. आपण म्हणतो ना, एक मोठा साप जर रस्त्यावरती दिसला तर आपण बाप रे किती मोठा साप आहे असं घाबरून म्हणतो ना, बाप रे किती मोठा साप आहे. मग तिथं काय येणार? उद्गारवाचक चिन्ह. आणि एखादा मुलगा जर छान मार्काने पास झाला तर अरे वा किती छान मार्क घेतले, अरे वा असं येतो ना शब्द, तेव्हा उद्गारवाचक चिन्ह येत. आता पुढचं आहे उदाहरणे. आता उदाहरणांमध्ये बघूया आपण. एक उदाहरण पाहिलेलं आपण, अरे रे आज खूप पाऊस आहे. आता पुढचं वाक्य आहे, शाबास तू खूप छान काम केलंस. बघा, आपल्या घरामध्ये आपली आई, ताई, दादा, वडील कुणीही आपल्याला काम सांगतं, मग आपण ते काम जर व्यवस्थित छान लवकर केलं तर ते खुश होतात आणि आपल्याला काय म्हणतात? शाबाश. शाबाश हा शब्द आलेला आहे बघा. शाबाश, अरे रे हे जेव्हा शब्द येतात तेव्हा तिथं काय येतं? उद्गारवाचक चिन्ह. शाबास तू खूप छान काम केलंस. बघा, केलंस नंतर सुद्धा उद्गारवाचक चिन्ह आहे. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, अरे देवा
किती मोठे वादळ आहे. बघा आता हे जे वाक्य आहे तेव्हा खूप मोठं वादळ आलेले, तेव्हा आपण आनंदाने म्हणतो का अरे वा किती मोठं वादळ आहे, असं आनंदाने म्हणतो का ते वाक्य? नाही म्हणत. तेव्हा आपल्याला भीती असते मनामध्ये, किती मोठं वादळ आलेलं आहे, काय होईल, मी घरी पोचतो का नाही, असं टेन्शन येतं. आणि तेव्हा आपल्या तोंडून काय निघतं, अरे देवा किती मोठं वादळ आलं आहे, असं म्हणतो आपण. म्हणजेच दुःखाचा असेल प्रसंग तेव्हा सुद्धा उद्गारवाचक चिन्ह, आणि इथं आनंदाचा होता तेव्हा हे उद्गारवाचक चिन्ह आलेले. बाप रे ही काय किंकाळी. बघा बाप रे हा शब्द वापरलाय, म्हणजे अरे रे, शब्बास, अरे, बाप रे, ह्या शब्दांवरून आपल्याला काय समजतं की हे वाक्य उद्गारवाचक चिन्हाचं आहे आणि इथं उद्गारवाचक चिन्ह आलं पाहिजे. पुढचं वाक्य बघूया. पुढचं आहे प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह म्हणजेच क्वेश्चन मार्क, हे चिन्ह लक्षात ठेवायचे. आपण एखाद्याला प्रश्न विचार, बरोबर, तेव्हा प्रश्नचिन्ह दिलं जातं. आता प्रश्न विचारताना हे चिन्ह वापरलं जातं. आधीमध्ये कुठं वापरतात का? नाही. जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हाच हे चिन्ह वापरलं जातं. मग आता वाक्य बघूया. पहिलं, आज काय जेवणार? आपल्याला घरात विचारलं जातं, स्वयंपाक करताना आपली आई, ताई, जे कोणी स्वयंपाक करतं घरामध्ये ते विचारतात आज काय जेवणार, म्हणजे त्या हिशोबाने ती स्वयंपाक बनवत असते जेवण करण्यासाठी. म्हणून या वाक्यामध्ये आज काय जेवणार, जेवणानंतर काय दिलेले तिथं प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न विचारले ना की काय जेवणार, त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह. पुढचं आहे तुझे नाव काय. आता बघा कोणाकोणाला आपली नावं माहिती नसतात. बघा पाहुणे वगैरे आले किंवा नवीन शाळेमध्ये मित्र असेल, टीचर नवीन आले असतील तर आपल्याला काय म्हणतात, तुझं नाव काय. प्रश्न विचारतात ना, का त्यांना माहिती असतं आपलं नाव काय, का ते म्हणतात ए अरे इकडे तिकडं जा, असं म्हणतात का? नाही. पहिल्यांदा आपल्याला काय म्हणतात, तुझं नाव काय, म्हणजे आपली ओळख नावापासून सुरुवात होती ओळख करायला. पुढचं आहे तू कुठे राहतोस. बघा नाव विचारल्यानंतर लगेच पुढचा प्रश्न असतो की तू कुठे राहतोस. आला इथं प्रश्न, कुठे राहतोस. हे झालं प्रश्न चिन्ह. म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी कशाचं चिन्ह येणार, प्रश्नाचं चिन्ह, आणि त्या वाक्यांमध्ये प्रश्न विचारला जातो. हे झालं प्रश्नचिन्ह. आता पुढचं आहे अपूर्ण विराम. बघा अपूर्ण विराम म्हणजेच 2 डॉट, त्याला म्हणतात अपूर्ण विराम. उदाहरण किंवा स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतात. बघा एखाद्याला एखादा टॉपिक समजत नाही तेव्हा आपण उदाहरणे देतो 1 2 3 4, तेव्हा ते उदाहरण अधिक चांगल्या प्रकारे तो टॉपिक व्यवस्थित समजला जावा त्यासाठी आपण उदाहरण देतो. त्या उदाहरणातून आपण स्पष्टीकरण पण देतो जेणेकरून त्याला ते लवकर समजतं. तेव्हा आपण काय करतो, अपूर्ण विराम या चिन्हाचा उपयोग करतो. मग उदाहरणामध्ये बघूया की कुठे अपूर्ण चिन्ह वापरले. माझ्याकडे 3 वस्तू आहेत, पेन, पेन्सिल आणि पुस्तक. बघा माझ्याकडे 3 वस्तू आहेत नंतर काय दिलेलं इथं अपूर्ण विराम. अपूर्ण विराम नंतर पुढे दिलेले आहेत. कोणत्या 3 वस्तू आहेत, पेन, पेनच्या नंतर स्वल्पविराम दिलाय, पेन्सिल आणि पुस्तक आणि पूर्ण विराम. म्हणजेच या वाक्यांमध्ये 3 वस्तू पण त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या 3 वस्तूच्या अगोदर कुठलं चिन्ह दिलेलं आहे, अपूर्ण विराम. अशा प्रकारे तुम्हाला विराम चिन्ह म्हणजे काय, त्यानंतर विराम चिन्ह कोणकोणती असतात, ते चिन्ह कसं लिहितात, कसं ओळखतात ते सांगितलेलं आहे. आता या घटकावर आधारित प्रश्न कसे विचारतात हे पाहूया. मी शाळेतून घरी आलो या वाक्यात कोणते विराम चिन्ह येईल. बघा मी शाळेतून घरी आलो हे एक वाक्य आहे, मग त्याच्यामध्ये कुठलं चिन्ह येईल बरं, विराम चिन्ह. प्रश्न चिन्ह येईल, पूर्ण विराम येईल का अपूर्ण विराम येईल का स्वल्पविराम येईल. बरोबर, पूर्ण विराम येईल का, बरोबर आहे, कारण ते वाक्य पूर्ण झालेलं आहे. मी शाळेतून घरी आलाय ना तो घरी, का तो अजून रस्त्यात आहे का, नाही, कारण तो घरी आलाय म्हणजे मी शाळेतून घरी आलो, वाक्य पूर्ण झालंय म्हणून तिथं काय येणार, पूर्ण विराम. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. स्वल्पविराम येईल का, तिथं एकापेक्षा जास्त वस्तू वगैरे, वस्तूंची नावं, फळांची नावं, पक्ष्यांची, भाज्यांची वगैरे घेतलीत का, नाही घेतलेली, त्याच्यामुळे तिथं काय स्वल्पविराम येणार नाही, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही.
प्रश्नचिन्ह. आता ह्याच्यात प्रश्न विचारले का बरं? मी साधं वाक्य, मी शाळेतून घरी आलो, याच्यामध्ये प्रश्न विचारलाय का? नाही, त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह सुद्धा येणार नाही. आता उद्गारवाचक चिन्ह, याच्यामध्ये काही दुःखाची घटना आहे का, आनंदाची घटना आहे का, किंवा आश्चर्य झालंय का? कारण रोज मुलगा शाळेत जातो म्हणल्यावर रोज घरी येणार, बरोबर? साधं वाक्य, त्याच्यामुळं उद्गारवाचक चिन्ह पण येणार नाही. उत्तर काय येणार? पूर्ण विराम, म्हणजे ऑप्शन क्रमांक अ. पुढचा आहे प्रश्न, आई, बाबा, दादा आणि मी या वाक्यात स्वल्पविराम कोठे येईल? प्रश्नांमध्येच विचारलेलं असतं की त्या वाक्यांमध्ये कुठलं चिन्ह द्यायचे ते. आई, बाबा, दादा आणि मी या वाक्यात स्वल्पविराम कोठे सांगितले. बघा ऑप्शन दिलेले आहेत, आई नंतर का बाबा नंतर, दादा नंतर का वरीलपैकी सर्व. आता बघा आई नंतर येणार, कारण आई आणि बाबा हे वेगवेगळे शब्द आहेत, बरोबर? दोन वेगवेगळे शब्द असतील तर आपण स्वल्पविराम देतो, दोन पेक्षा जास्त असतील तेव्हाही स्वल्पविराम देतो. म्हणजे आई आलं म्हणून तिथे स्वल्पविराम दिलाय, बाबा स्वल्पविराम, आणि दादा सुद्धा आलेला आहे शब्द, दादा आणि मी, आणि हा शब्द ह्या दोघांमध्ये आलेला आहे. म्हणजेच आई, बाबा, दादा, इथे झाले तीन व्यक्ती, ते तीन व्यक्तींमध्ये स्वल्पविराम आलेला आहे. म्हणजे आई नंतर आलेला आहे, बाबा नंतर आलेला आहे आणि दादा नंतर आणि हा शब्द आलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक हे सर्व बरोबर आहेत. म्हणून चौथं ऑप्शन जे आहे वरीलपैकी सर्व हे आपल्या ह्या प्रश्नांचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आज खूप थंडी आहे हे वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह येईल? बघा, आज खूप थंडी आहे हे वाक्य आहे आणि हे वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते विरामचिन्ह येईल बरं? तर आता विरामचिन्ह विचारलेले, स्वल्पविराम येईल का, पूर्ण विराम येईल का, प्रश्नचिन्ह येईल का, उद्गारवाचक चिन्ह येईल का? बघा स्वल्पविराम येईल का, कारण ते वेगवेगळे शब्द आलेत का? नाही आलेले, त्यामुळे स्वल्पविराम नाही येणार. प्रश्नचिन्ह आहे का, प्रश्न विचारलाय का, आज खूप थंडी आहे हे साधं वाक्य, ते का प्रश्नार्थी आहे का, प्रश्न विचारलाय का त्या वाक्यामध्ये? नाही, म्हणजे हे पण नाही येणार. उद्गारवाचक चिन्ह, त्याच्यात काय वाईट घटना आहे का किंवा आनंद व्यक्त केलाय का? नाही, त्यामुळे हे उद्गारवाचक चिन्ह पण येणार नाही. राहिलेला ऑप्शन आहे पूर्ण विराम, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ब, पूर्ण विराम. पुढचा प्रश्न आहे, तू काय करत आहेस या वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल? बघा, तू काय करत आहेस ह्या वाक्यांमध्येच, ह्या प्रश्नांमध्येच प्रश्नचिन्ह दिलेले बघा. म्हणजेच या ऑप्शन मध्ये लगेच ओळखू होईल की आपल्याला हे वाक्य, या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह आहे ते. पूर्ण विराम आहे का इथे? नाहीये, म्हणजे पूर्ण विराम येणार नाही. स्वल्पविराम आहे का कुठंतरी? कुठल्याच शब्दांच्या इथे स्वल्पविराम नाही, म्हणून स्वल्पविराम सुद्धा येणार नाही. पुढचं आहे प्रश्नचिन्ह. बघा, तू काय करत आहेस, म्हणजे विचारतात ना की तू काय करत असेल, वाचत आहे, लिहित आहे का, झोपली, खेळते का, गावाला जाते, काय करत आहे हे प्रश्न विचारला येतं, बरोबर? काय, काय, कोठे, कोण, कधी, हे जे शब्द इथं येतात वाक्यांमध्ये तेव्हा ते काय होणार? ते वाक्य प्रश्नार्थक, म्हणजेच प्रश्न चिन्ह येणार तिथं. आता इथं काय विचारलंय, तू काय करत आहेस, आणि इथं दिलेलं आहे प्रश्नचिन्ह, म्हणजेच उत्तर येणार क, प्रश्नचिन्ह. पुढचं आहे उद्गारवाचक चिन्ह. आता उद्गारवाचक चिन्हाला इथं काही आश्चर्यकारक घटना घडलेली नाही, आनंदाचीही घटना घडलेली नाहीये, कारण इथं प्रश्न विचारलेला आहे, म्हणून उद्गारवाचक चिन्ह सुद्धा येणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चिन्ह, ऑप्शन क्रमांक क. पुढचा आहे, वाक्य पूर्ण झाल्यावर कोणते चिन्ह वापरतात? बघा, वाक्य आता पूर्ण झाले, बरोबर, पण त्या वाक्यांमध्ये कोणतं चिन्ह वापरतात? स्वल्पविराम वापरतात का? नाही, अजिबात नाही. प्रश्नचिन्ह वापरतात का? नाही वापरत. प्रश्नचिन्ह तर सगळ्यात शेवटी असतं. उद्गारवाचक चिन्ह नाही वापरत. उद्गारवाचक तर सुरुवातीलाच एक शब्द झाला की लगेच उद्गारवाचक चिन्ह असतं, नाही. मग पूर्ण वाक्य झाल्यानंतर कुठलं चिन्ह असतं? पूर्ण विराम, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, एकाच वाक्यात अनेक गोष्टींचा उल्लेख करताना कोणते चिन्ह वापरतात? बघा, एक वाक्य आहे आणि त्या वाक्यांमध्ये अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत, मग त्यासाठी कुठलं बरं चिन्ह वापरतात? स्वल्पविराम बरोबर आहे.
कारण एकापेक्षा जास्त जर नावं असतील तर ते स्वल्पविराम देतो का नाही? मग असेच आपण पाहिले आई, बाबा, दादा, बरोबर. पेन, पुस्तक, पेन्सिल अशा प्रकारे. पूर्णविराम येईल का? नाही येणार. प्रश्नचिन्ह नाही, कारण तिथं प्रश्न विचारलेलाच नाही. उद्गारवाचक चिन्ह हे तर येणारच नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ स्वल्प विराम. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न विचारण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? बघा, आपल्याला एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे, मग तेव्हा कोणते चिन्ह वापरतात? स्वल्पविराम वापरतात का? नाही, कारण एकपेक्षा अनेक शब्द जेव्हा येतात तेव्हा स्वल्पविराम वापरतो. पूर्णविराम वाक्य पूर्ण झाल्यानंतर वापरतो, म्हणून पूर्णविराम पण नाही येणार. मग प्रश्न विचारण्यासाठी काय वापरतो आपण? कुठलं चिन्ह? प्रश्न चिन्ह, म्हणून ऑप्शन क्रमांक क हे बरोबर उत्तर आहे. उद्गारवाचक चिन्ह येणार नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विराम चिन्ह नाही? नाही हा प्रश्न नाही सांगितलेला आहे तिथे शब्द प्रश्नांमध्ये. मग कुठलं नाही विराम चिन्ह? बघा, स्वल्पविराम हे तर आहेच, बरोबर. पूर्णविराम आहे, प्रश्नचिन्ह आहे. मग ह्यामधलं कुठलं चिन्ह नाहीये विराम चिन्ह ज्याचं नाव आलेलं नाहीये? विराम चिन्हच नाहीये ते, आणि तरी सुद्धा ऑप्शन मध्ये आलेलं आहे ते. तर फूल. आता फूल हे विराम चिन्ह आहे का? नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड. ह्या प्रश्नांमध्ये काही वेळेस गोंधळ होतो की विराम चिन्ह आहे असं तुम्ही गृहीत धरता आणि चुकीने काय करता? स्वल्पविराम किंवा पूर्णविराम ह्याला करेक्ट करून टाकता की हे ऑप्शन बरोबर आहे म्हणून. पण प्रश्नांमध्ये नाही हा शब्द विचारलाय, म्हणजे स्वल्पविराम, पूर्णविराम आणि प्रश्नचिन्ह हे विराम चिन्हच आहेत. फूल हे विराम चिन्ह नाही, म्हणून ड हे ऑप्शन बरोबर आहे. अशा प्रकारे विराम चिन्ह हा घटक आपण अभ्यासलेलो आहोत आणि त्याच्यावर आधारित प्रश्न पण पाहिलेले आहेत. थँक्यू.